आज 1 मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या दोन्ही दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 1 मे 1960 या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. स्वतंत्र भारतातील कामगार आणि शेतकऱ्यांनी, श्रमिक कष्टकरी वर्गाने लढवलेला हा गौरवशाली लढा आहे. या लढ्याचे नेतृत्व झुंजार कामगार नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, भाई S.M. जोशी, क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील, प्र.के. अत्रे या दिग्गज श्रमिक कष्टकरी नेत्यांनी केले. ग्रामीण भागामध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य माणसामध्ये संयुक्त महाराष्ट्र लढ्याची तीव्रता पोहोचवण्याचं काम शाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर दवा गवाणकर यांच्या प्रेरणादायी शाहिरीने केली. संयुक्त महाराष्ट्र व्हावा ही या देशातील सर्वसामान्य श्रमिक, शेतकरी आणि कामगार वर्गाची इच्छा होती, तर काँग्रेसचा मात्र याला विरोध होता. संयुक्त महाराष्ट्र होऊ नये यासाठी जंगजंग पछाडूनही पछाडले गेले. त्यासाठी मोरारजीभाई देसाई सरकारने मुंबईमध्ये कामगारांच्या निघालेल्या प्रचंड मोर्चावर गोळीबार केला आणि यामध्ये 106 कामगार हुतात्मे झाले. त्यांचं स्मारक आज हुतात्मा चौकामध्ये आहे. महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या लढ्यापुढे सरकारला झुकावे लागले आणि लोकसभेमध्ये 1 एप्रिल 1960 रोजी महाराष्ट्र अस्तित्वात येईल अशी घोषणा देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. तेव्हा श्रीपाद अमृत डांगे हे लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी त्यास आक्षेप घेतला आणि 1 एप्रिल रोजी महाराष्ट्र अस्तित्वात आणून महाराष्ट्रातील जनतेला एप्रिल फूल करू नका, तर या लढ्यातील कामगार आणि श्रमिक, शेतकरी यांचं योगदान लक्षात घेऊन संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ही 1 मे रोजी करा अशी आग्रही मागणी केली आणि ती लोकसभेमध्ये मान्य करण्यात आली. यातूनच 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. आजच्या दिनाचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगामध्ये औद्योगिक क्रांती झाल्याच्या नंतर भांडवलदार आणि कामगार असे 2 वर्ग निर्माण झाले. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी भांडवलदार कामगारांचं शोषण करू लागले. कामगारांनी किती वेळ काम करावं याला काही मर्यादा नव्हती. तेव्हा 24 तासाची विभागणी 3 भागामध्ये करावी. 8 तास काम, 8 तास आराम आणि 8 तास इतर कामांसाठी अशा प्रकारे मागणी कामगार करू लागले. त्यातून 8 तासाचा कामाचा दिवस असावा अशी मागणीने जोर धरला. 1886 साली शिकागोमध्ये या मागणीसाठी हजारो लाखो कामगार हातामध्ये पांढरे निशाण घेऊन महापालिकेवर मोर्चा काढला. महापालिका प्रशासनाने या मोर्चावर अंधाधुंद गोळीबार केला, लाठीचार्ज केला. यामध्ये शेकडो कामगार मृत्युमुखी पडले. त्यांचे रक्त वाहिले. त्या रक्तामध्ये त्यांच्या हातामध्ये असलेले पांढरे ध्वज लाल झाले. तेव्हापासून जगातील सर्व कामगार आपला ध्वज म्हणून लाल बावटा वापरतात. जगातील कामगारांना एक व्हा ही हाक त्यानंतर कार्ल मार्क्सने दिली आणि 1917 साली रशियन राज्यक्रांती होऊन जगातील पहिले कामगार श्रमिक वर्गाची सत्ता अस्तित्वात आली. आज पुन्हा एकदा भांडवलशाहीने अतिशय शोषक असा चेहरा परिधान केलेला आहे. कामगार कायदे निष्प्रभ करून कामगारांची लूट, कामगारांचा छळ चालू आहे. 12 तास किंवा त्यापेक्षा जास्त काम करून घेण्यात येत आहे. कामगार कायद्याचं संरक्षण काढून टाकण्यात आलेलं आहे. 1 मे या दिवशी सर्व श्रमिक वर्गाने, शेतकरी वर्गाने आपल्या न्याय हक्कासाठी लढा देण्याची प्रेरणा हा दिवस देतो. या दोन्ही दिवसाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.